पाटासमोर उंबऱ्यासमोर बॉर्डर रांगोळी तर काढायची आहे, पण कोणती काढू हा विचारही तुम्हाला पडला असेल. तर चला आज बघूया तुमच्यासाठी सोप्या आणि सुंदर 4 रांगोळ्या. तर स्टार्ट करूया आपल्या आजच्या भागाला. नमस्कार सर्वांना. तर पहिली रांगोळी आहे आपली बॉर्डर रांगोळी. तर प्रथमतः आपण व्हाईट कलरने एक डॉट देऊन बरोबर मध्यभागी एक फूल बनवून घेणार आहोत आणि दोन्ही बाजूंना एक एक फांदीचा शेप देऊन त्यावरती आपण असे छोटे छोटे फुलं बनवून घेतलेच आणि अगदी टोकाला एक एक पान काढून घेणार आहोत. पानांमध्ये लाईट असा पोपटी कलर भरून फुलामध्ये रेड कलर भरून घेतला आहे आणि बरोबरमध्ये लाईट असं ऑरेंज कलरचा डॉट देऊन साईडचे फुलंही ऑरेंज कलरने भरून घेतले. फुलाच्या बरोबर समोर आपण छोट्या छोट्या 3 रेषा मारून घेणार आहोत आणि साईडने एक एक डॉट देऊन वरती आपण असे छोटे छोटे 3 डॉट देऊन घेणार आहोत. अगदी सोपी आणि पटकन होणाऱ्या आजच्या 2 बॉर्डर रांगोळ्या आणि 2 साध्या रांगोळ्या आहेत. तर आपला असा फायनल लुक तयार झालेला आहे. तर बघूया 2 नंबरची रांगोळी. ही पण एक बॉर्डर रांगोळी आहे. प्रथमतः आपण बरोबर मध्ये एक रेषा मारून घेतलेली आहे आणि रेषेच्या बाजूला आपण एक एस टाईप शेप देऊन घेणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने रांगोळी काढून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा आपण दोन्ही बाजूनी अशी एक एक तुरा काढून घेतलेला आहे. बरोबर मध्ये अशा दोन्ही बाजूनी 2-2 अर्ध राऊंड शेप रेषा मारून घेतल्या आणि आपण जो एसचा आकार तयार करून घेतला होता त्यावरतीच असे व्हाईट कलरचे 3-3 डॉट देऊन घेतले आणि बरोबर मध्ये रेड आणि येलो कलरचा डॉट दिलेला आहे. अगदी छोट्या जागेतील उंबऱ्यासमोर पाटासमोर होणाऱ्या बॉर्डर आजच्या रांगोळ्या आहेत. रांगोळ्या कशा वाटल्या एक कमेंट करून नक्की सांगा. आणि बाजूलाच आपण ऑरेंज आणि येलो आणि रेड कलरचे कॉम्बिनेशन असे डॉट देऊन घेतलेले आहे आणि जे तुरे होते त्यामध्येही एक एक ब्ल्यू कलरचा डॉट टाकून घेतला आहे. कलर कॉम्बिनेशन केल्यामुळे रांगोळीला अतिशय सुंदर असा लुक आलेला आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. तर आपला रांगोळीचा फायनल लुक तयार झालेला आहे. तर बघूया 3 नंबरची रांगोळी. ही एक डॉट रांगोळी आहे. तर प्रथमतः 1 3 5 3 आणि परत एक डॉट देऊन घेतलेली आहे. तुम्हाला समजण्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण माहिती डॉटची देणार आहेत, नक्की जाऊन बघा. तर प्रथमतः आपण हे व्हाईट कलरने डॉट देऊन घेतलेत. 1 3 5 3 आणि 1 आणि बरोबर 2 लाईनच्या मधोमध आपल्याला डॉटच्या दोन्ही बाजूनी 2-2 अशा समांतर रेषा मारून घ्यायच्या आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. बरोबर मधून अशा आपल्याला रेषा मारून घेतलेल्या आहेत आणि अगदीच हाताने किंवा बॉटलच्या साहाय्याने रेषांच्या 4ही बाजू आपण अशा एक कळी टाईप किंवा पाना टाईप जॉईंट करून शेप दिलेला आहे आणि बरोबर एक कळीच्या मधून आणि जो मध्ये चौकोन तयार झाला आहे त्याच्याबरोबर मध्ये एक छोटीशी रेषा वरची मोठी रेषा मारून जी साईडला डॉट होते त्याला राऊंड शेप करून खालची रेषा जॉईंट करून घेतलेली आहे. अगदीच व्हिडिओ बघून तुम्ही ही रांगोळी काढू शकता. तर हे सर्व डॉट आपल्याला अशा प्रकारे जॉईंट करून घ्यायचे आहेत. अतिशय सोपी आहे. थोडीशी प्रॅक्टिस केली की लगेच कोणालाही येऊ शकते.
तर बघा अशी छोटीशी रांगोळी तयार झालेली आहे. आणि जे डॉट होते त्याला आपण थोडंसं रेड कलरने राऊंड शेप असे डॉटच्या बाजूला करून घेणार आहोत. त्यामुळे थोडासा रांगोळीचा लूक सुंदर तयार झालेला आहे. येल्लो, रेड आणि ऑरेंज असे 3 कॉम्बिनेशनमध्ये आपण थोडा थोडा कलर टाकून घेणार. अगदीच तुम्ही व्हाईट कलरने सुद्धा ही रांगोळी काढू शकता. पटकन होणारी आहे. नक्कीच एकदा ट्राय करून बघा. तर आपला रांगोळीचा फायनल लूक तयार झालेला आहे. तर आता बघूया शेवटची आणि चौथी श्री गणेशाची रांगोळी. अगदी छोटी आणि पटकन होणारी रांगोळी आहे. मंदिरासमोर किंवा पाटासमोरही तुम्ही काढू शकता. एक आपण श्री काढून घेतलेला आहे आणि अगदीच वरती असा एक कळी टाईप शेप देऊन त्यामध्ये 3 डॉट देऊन एक गणपतीचा असा लूक तयार करून घेणार आहोत. आणि खाली एक सोंडेचा शेप देऊन बरोबर मध्ये आपण येल्लो आणि रेड कलरचा थोडा थोडा कलर स्प्रेड करून घेतलेला आहे. अगदीच कमी वेळेत होणारी ही रांगोळी आहे. पटकन झटपट होणारी कोणीही काढू शकता. तर बघा आपल्याला वरती असे रेड आणि येल्लो कलरचे डॉट देऊन घेतलेत आणि बाजूलाच एक एक रेड आणि येल्लो कलरच्या 2-2 जसे की हळदी कुंकवाच्या रेषा मारून घेतल्यात. आणि त्या रेषांच्या बाजूलाच आपण एक व्हाईट कलरचे डॉट देऊन एक फुलाचा शेप तयार करून घेणार आहोत. तर आजची रांगोळी कशी वाटली सांगायला विसरू नका. आणि आजचा पूर्ण भाग तुम्ही बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. अशाच नवनवीन रांगोळी बघण्यासाठी भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत अशा छान छान रांगोळ्या बघत राहा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायलाही विसरू नका. तर आपला हा सुंदर असा रांगोळीचा लूक तयार झालेला श्री गणेशाचा लूक आहे. धन्यवाद.